चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटातील युती आता चंद्रपुरात अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे। या घटनेनं राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलंय। चंद्रपूर मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्यातील युती चंद्रपुरात अधिकृतपणे जाहीर करण्यात आली। शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संदीप गिर्हे आणि वंचित बहुजन आघाडीचे महानगर प्रमुख स्नेहल रामटेके यांनी संयुक्तपणे पत्रकार परिषदेत या युतीची घोषणा केली। या युती अंतर्गत दोनही पक्ष प्रत्येकी सुमारे 33 जागांवर निवडणूक लढवणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली। वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना उबाठा गट या दोन्ही पक्षांची काँग्रेससोबत युती होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती। मात्र शेवटपर्यंत काँग्रेसकडून कोणताही ठोस प्रतिसाद न मिळाल्यानं दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे परस्पर युती जाहीर करण्याचा निर्णय घेतला। मात्र या राजकीय घडामोडीमुळे येत्या काळात चंद्रपूर शहरातील राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी समसमान जागा म्हणजे 50-50चा फॉर्म्युला या महानगरपालिकेत आम्ही ठरवलेला आहे आणि दोघेही पक्ष त्यानुसार आम्ही समोर निवडणूक लढणार आहोत। येणाऱ्या 2 दिवसात आपल्याला सगळ्या गोष्टी कळणार। आता त्यांचं कोणाचं नाव घेऊन काही बोलून त्या विषय नाही, पण आमचं सगळं सरळ मत आहे। सर्वप्रथम आम्ही दोन्ही पक्षांनी ठरवलं आहे, सर्वप्रथम आपल्या कार्यकर्त्याला आपण जी युती झाली आपल्या कार्यकर्त्याला न्याय द्यायसाठी युती झालेली आहे, त्याच्यामुळे इतर पक्षाचा विचार आम्ही नंतर करू। वंचित बहुजन आघाडी हा पक्ष गेल्या कित्येक दिवसापासून नाही का आज महानगरपालिकेमध्ये महानगर क्षेत्रामध्ये आपली ताकद मजबूतीने दाखवत आहे। त्या हेतूने आज आम्ही असा विचार केलेला आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्यासोबत बराबरीच्या वाटेने म्हणजे 50-50च्या वाटेने आम्ही युती करणार आहोत त्यांच्यासोबत। काँग्रेस वंचित बहुजन आघाडीला विचारणी केल्यानंतर त्यांनी सम्मानजनक वाटा असा आम्हाला देण्यास तयार नसल्यामुळे ती युती आम्ही करण्यास नकार दिलेला आहे। आणि आदरणीय आमच्या पक्षाचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला सांगितलं आहे की तुम्ही सम्मानजनक याच्यातच युती कराल आणि त्यांच्यासोबतच राहाल, त्या हिशोबाने आम्ही शिवसेना पक्षाशी युती करत आहोत।